धन्यवाद. नमस्कार करतो. शिरूर जिला आपण शिरूर घोडनदी नावाने पण ओळखतो त्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे पॅनल उभं केलेलं आहे, आत्ताच नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या ऐश्वर्याताई अभिजित पाचरणे यांची तर तुम्हाला तू बाजूला त्यांची तर ओळख आपल्याला झालेलीच आहे, परंतु त्याचबरोबर आम्ही जे 24 उमेदवार उभे केलेले आहेत त्या सर्वांना हे जरा उमेदवारांच्या बाजूला तुम्ही बाजूला व्हा. उमेदवार फक्त पुढे येऊ द्या, त्यांना नमस्कार करू द्या. त्याच्यामध्ये संगीताताई महेंद्र मल्लाव, निलेश केरू गाडेकर, अंजली मयूर थोरात, एजाज अन्सार बागवान, सुनील शंकरराव जाधव, मनीषाताई यशोधन कालेवार, पूजा निलेश जाधव, अशरत खलील शेख, प्रणिता किसन जोशी, निलेश शिवाजीराव लटांबळे, रीता प्रेमसिंग गुजर, दिनेश कुमार विश्वनाथ मांडगे, आचल पंढरनाथ फलके, सुरेखा संतोष शितोळे, पल्लवी अमोल शहा, प्रदीप रमाकांत बोरा, विनोद प्रकाश भालेराव, सविता सचिन राजापुरे, स्वाती सचिन साठे, रंजन अशोक झांबरे, कुलजूप अजम काळे, तुषार जयराम वेताळ, अविनाश सुरेश घोगरे, कल्पना अनिल थोरात. ह्या सगळ्यांचं चिन्ह हे कब्बशी आहे. फक्त त्याच्यामध्ये जरा वेळेमध्ये एबी फॉर्म न दिल्या गेल्यामुळं प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचे निलेश शिवाजीराव लटांबळे आहेत, त्यांना नारळ ही खूण मिळालेली आहे. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुषार राजाराम वेताळ यांना खूण शिट्टी, पोलीस वाजवतात ती शिट्टी, ती मिळालेली आहे. ते लक्षात ठेवा. बाकीच्यांच्या सगळ्या खुणा घड्याळ घड्याळ घड्याळ. मित्रांनो, आजच्या सभेच्या निमित्तानं थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज समाज क्रांतिकारक शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांचाही स्मृतिदिन आहे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जागं करण्याचं काम त्या काळामध्ये आमच्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्या महात्मा ज्योतिराव फुले त्यांची ऊर्जा घेऊनच आपण सगळेजण पुढची वाटचाल करतोय. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसंच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आरक्षण प्रणेते छत्रपती शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सर्व महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मित्रांनो, इतके दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका होत होत्या. मी बघितलंय ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेब 67 सालापासून बारामतीचं प्रतिनिधित्व करायला लागले आणि मी 90ला तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आलो, त्यावेळेस मला वाटायचं की बाबा इथं आघाडी का करतात. तिथं पक्षाच्या चिन्हावर कधी निवडणुका होत नव्हत्या. एक तर आमच्या इथं कारभारी अण्णा त्यांचं एक पॅनल असायचं, विनोद कुमार गुजर साहेबांचं एक पॅनल असायचं, आणि ज्यांचं पॅनल येईल ते पवार साहेबांच्या बरोबर काम करायचे. आणि ह्या पद्धतीने आमचं चाललेलं होतं. परंतु नंतर मला राजकारणात आल्यावर मला असं वाटलं की आपण ज्या पक्षाचं काम करतो, पक्षाचं नेतृत्व करतो, त्याचे उमेदवार आपण दिले तर काय हरकत आहे. आणि 92 सालापासून मी तिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायला लागलो. मित्रांनो, सेम तीच गोष्ट माझ्या शिरूर घोडनदी बद्दलची आहे. ह्या इथं देखील अनेक वर्ष मग आमचे रसिकशेठ दाढीवाल असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, शहीदभाई पठाण असतील, अनेकांच्या काळामध्ये इथं आघाडीस असायच्या. कालच्याही निवडणुकीमध्ये मी नंतर आपला सगळ्यांचा पालकमंत्री झालो तेव्हाही प्रकाश शेठ दाढीवाल त्यांचंही पॅनल असायचं. सगळे आम्ही प्रचाराला यायचो. इथंच कित्येकदा सभा केलेल्या तुम्हाला माहिती आहे. मी ह्या का उल्लेख करतोय की काही जणांनी निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या काय करणार आहे, आमच्या शहरातले काय प्रश्न तुम्ही सोडवणार आहे, तुमच्या हातामध्ये ते प्रश्न सोडवण्याच्या करता
काय तुम्हाला अधिकार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करणार आहे, केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, CSRचा फंड, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सरकारमधल्या अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या कशा आणणार, त्याबद्दल आम्ही बोललं पाहिजे. आज मी आवर्जून या सभेच्या निमित्तानं आलेलो आहे. आज या सभेला आपले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित आहेत. माजी मंत्री आणि विद्यमान आमचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आहेत. माजी आमदार आमचा राहुल जगताप ज्यांनी श्रीगोंद्याचं प्रतिनिधित्व केलं ते या ठिकाणी आहेत. ज्या माऊलीला तुम्ही प्रचंड मताधिक्याने माझ्या शिरूर हवेली शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम शिरूर आणि घोड नदीकरांना धन्यवाद. तुम्ही तुमचं काम केलंय. आता मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही. हा सुरुवातीला शब्द माझ्या व्यापारी वर्गाला, माझ्या सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सर्वांना मी या निमित्तानं देऊ इच्छितो. त्याचबरोबर माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र कोरेकर, सुभाषराव जगताप, अण्णा महाडिक, दादा पाटील फराटे, संतोष कांचन, रवींद्र काळे, शशिकांत दसगुडे, महेश डमडेरे, शरद कालेवाल, राजेंद्र गावडे, ऋतिका झांबरे, श्रीनिवास घाडगे, आरती भुजबळ, दिलीप वालेकर, विठ्ठलराव ढेरंगे, बाबासाहेब फराटे, तगनिका कर्डिले, तज्ञिकाच म्हणलं बाबा, तज्ञिका याची आता उद्यापासून शिकवणीच लावतो मी. तज्ञिका कर्डिले, सोपानराव गवारे, समीर भाडळे, मिलिंद हरगुडे, बाळासाहेब सातव, प्रभाकर ढेरे, विश्वास कोकडे, मोनिकाताई हरगुडे, तृप्ती सरोदे, त्याचबरोबर शिवाजीराव दरेकर, बाळासाहेब फडतरे, अमोल वरपे, कुंडलिक शितोळे, राहुल रणदिवे आणि जर कोणी राहिलेले असतील तर ते सर्व. मित्रांनो, आज मी तुम्हाला सगळ्यांना 32,993 म्हणजे जवळपास 33,000 मतदान माझ्या शिरूर घोडनदीकरांचं आहे. सगळ्या समाजाची लोक गुण्यागोंद्यांनी वर्षानुवर्ष या शहरामध्ये राहतात. मग त्याच्यामध्ये आमचा जैन मारवाडी समाज 5-5.5 हजार आहे, आमचा मागासवर्गीय समाज 4,500 आहे, अल्पसंख्याक समाज 6,500 आहे, OBC समाज, त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय जे मोडतात ते सगळे मिळून आमचे 7,000 आहे. आदिवासी समाज पण आमचा आहे, पारधी आहे, आदिवासी समाजात मोडणारा असा वेगवेगळ्या घटक आहे 2,000 आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण ज्याला आपण म्हणतो तो साधारण 7,500 आहे. अशा पद्धतीनं जवळपास 33,000 मतदान उद्याच्या 2 तारखेला 5 वर्षाच्या करता माझ्या घोडनदीची, माझ्या शिरूरची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये 24 उमेदवार दिले, त्याच्यामध्ये 22 उमेदवारांना चिन्ह मिळाले. 2दा वेळेत आमचा EB फॉर्म भर गेला नाही म्हणून शिट्टी आणि नारळ हे त्या ठिकाणी मिळालेत. आमची नगराध्यक्षाची उमेदवार ती आहे, त्याच्यामध्ये तिला आमचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये ती अतिशय शिकली सवरलेली ऐश्वर्या अभिजित पाचरणे, तिचं शिक्षण पण अतिशय उत्तम पद्धतीने झालेलं आहे. मला वाटतं BBA केलं का ग, BBA त्यांनी केलेलं आहे आणि BBA ग्रॅज्युएट आपली मुलगी आहे. चांगलं काम करेल आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, पण त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 2 तारखेला आम्हाला आहे. त्याच्यामध्ये ती राज्य स्तरावरची खेळाडू, सिल्वर मेडलिस्ट म्हणून एअर रायफल ह्याच्यामध्ये तिनं आजपर्यंत नाव कमवलेलं आहे. एअर रायफलमध्ये एक आमची मुलगी, एक आमची शेतकऱ्याची पोटी जन्माला आलेली कन्या, परंतु एअर रायफलमध्ये सिल्वर मेडलिस्ट. राजकीय पार्श्वभूमी पण तिला आहे. तिचे पती अभिजित पाचरणे हे माजी नगरसेवक होते, ह्या शहराचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं. सासरे गणेश तात्या पाचरणे स्वर्गीय हे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे वडील ठेऊर कारखान्याचे चेअरमन आहेत सुभाषराव जगताप, त्यांचे माजी पंचायत समितीचे पण सदस्य होते. त्यांची आई कल्पना सुभाष जगताप ह्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि आपल्या जिल्हा परिषद पुण्याच्या स्थायी समितीच्या सदस्य होत्या. आणि चुलते प्रकाश चंद्रकांत जगताप
विद्यमान सभापती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली पुणे, ह्या पद्धतीनं त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर राजकारण काही त्यांना नवं नाही. लोकांचे प्रश्न सुटावेत, माझ्या घोड नदीचा सर्वांगीण विकास व्हावा, माझ्या शिरूरचा सर्वांगीण विकास व्हावा, एक महत्त्वाचं शहर म्हणून हे शहर पुढे येत आहे. माझ्या पुणे अहिल्यानगर, पुणे शिर्डी, पुणे संभाजीनगर ह्या महत्त्वाच्या रस्त्यावर वसलेलं हे शहर, घोड नदीच्या तीरावर बसलेलं हे शहर आणि फार जुनी इतिहासकालीन बाजारपेठ आपली आहे. इथून ह्या नद्या पुढं घोड नदी, तिला मिळते मीना नदी, घोड नदीला पुढं ती भीमेला मिळते, पुढं चंद्रभागा म्हणून जाते. अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं ह्या शहराला एक वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी आत्ता मनसरची दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील आम्ही सगळ्यांनी, प्रदीप कंद पण तिथं होते, आम्ही सगळ्यांनी तिथली सभा उरकली आणि खऱ्या अर्थाने इथं 3 वेळेला खासदार असताना आमच्या आढळ पाटील, शिवाजीराव आढळ पाटलांनी भक्कमपणे आपल्या पाठीशी ते उभे राहिले. आज दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील असं एक विकासाचं नवं समीकरण आज आपल्याला बघायला मिळतंय. दोघांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अधिक मजबूत करता येईल, ह्या भागाचं काम कसं करता येईल, कारण केंद्रात 3 वेळेला खासदार असल्यामुळे शिवाजीरावांच्या अनेकांच्या ओळखी आहेत. दिलीपरावांनी अनेक वर्ष ह्या विधिमंडळाचं नेतृत्व केलं, या राज्याचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळे त्यांच्याही राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांच्या ओळखी आहेत. शेतकरी, कष्टकरी, तरुण तरुणी, आमच्या लाडक्या बहिणी अशा समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन आमच्या शिवाजीराव आढळरावांनी आणि आमच्या दिलीप वळसे पाटलांनी काम केलेलं आहे. त्यांची सुरुवात त्या दोघांनी एकत्रच केली. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज देखील शिवाजीराव आढळराव पाटलांचा मधल्या काळामध्ये आम्हाला महायुतीच्या सरकारला फटका बसला. 48 पैकी आमचे फक्त 17 जागा आल्या. त्याच्यामध्ये संविधान बदललं जाणार, त्याच्यामध्ये आपलं आरक्षण जाणार, त्यामध्ये आपल्याला अडचण येणार, अशा पद्धतीचं एक भीतीचं वातावरण, फेक नरेटिव्ह हा संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाला. जे राज्य शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, पण तिथं तशा पद्धतीनं निर्णय झाला. आज सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय होता. त्यांनी निर्णय दिला, निवडणुकींना स्थगिती नाही, निवडणुकींना विलंब नको, अशा पद्धतीचा निर्णय आला. हे मला एकाने सांगितलंय, मी स्वतः पाहिलं नाही, त्याच्यामुळं ते तुम्ही तपासा, नाहीतर अजित पवार खोटं बोलला अशा पद्धतीनं माझ्यावर पावती फाडेल, असं काही करू नका. तर मित्रांनो, या सगळ्या बाबतीत मी बघितलं, शिवाजीराव आढळराव पाटील आम्ही सगळेजण आता एकत्र काम करतो. आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचेच, सर्व धर्म समभाव हे आमचं सूत्र. त्यामध्ये कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार आम्ही केला नाही. समाज, माणुसकी धरून आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि ह्याच्यातून त्यांनी बैलगाडा शर्यत, इथले रस्ते, इथले रेल्वे मार्ग, इथं पासपोर्ट ऑफिस ना, पासपोर्ट ऑफिस, इथले बाकीचे जे प्रश्न संसदेशी संबंधित आहेत, लोकांच्या हिताचं जे काही आहे ते करण्याच्या करता कधी ते कमी पडले नाही. आज देखील आपल्याला तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मला सगळ्यांना मिळून पायाभूत सुविधेचं जाळं तयार करायचं आहे. त्यामध्ये आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील या सर्व क्षेत्रामध्ये त्या दोघांनी भरीव अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या पतसंस्था बघा, त्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा, त्यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बघा, त्यांचा दुधाचा त्याबद्दलचा तिथला व्यवसाय बघा, शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था त्यांनी काढलेल्या आहेत इंग्रजी माध्यमाच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं, त्या किती दर्जेदार चाललेल्या आहेत त्या आपण बघा. ज्यामध्ये त्या दोघांनी लक्ष घातलं त्यामध्ये त्यांनी यश संपादन केलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर येऊन बोलतोय, मला कधी टीका करतात, परंतु मी माझ्या भागामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये बारामतीचं प्रतिनिधित्व स्वीकारल्यानंतर ह्या व्यापारी पेठेतले अनेक लोक माझ्या बारामतीचे नातेवाईक आहेत. समोर बसलेल्या माझ्या माय माऊली आणि लाडक्या बहिणी यांचेही नातेवाईक माझ्या बारामतीमध्ये, माझ्या बांधवांचे पण बारामतीमध्ये. पूर्वीची बारामती आणि आताची बारामती काही फरक केलाय का नाही? आज बारामती बदलते का नाही?
लोक जाऊन सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही बारामतीसारखं मॉडेल तयार करू. अरे बारामतीसारखं मॉडेल ज्यानं तयार केलं तेच तुमच्या समोर उभा आहे. त्याच्यामुळं मी आज अधिकारवाणीनं तुम्हाला सांगायला आलेलो आहे. माग आम्ही आघाडी करायचो, मी प्रकाश शेठ दाढीवालची बोलायचो की प्रकाश शेठ कसं करायचं, मी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. आता काही बगल बच्चे सांगतात प्रकाश शेठ दाढीवाल आघाडी करणार होते पण अजित पवारांनी जास्त जागा मागितल्या. अरे काय अजित पवारच्या घरच्या जागा आहे, हे काहीतरी थापा कशाला मारता. मला प्रकाश शेठ दाढीवालांनी सांगितलं की दादा आता माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे, माझ्या सगळ्या व्यवसायाच्या भार माझ्यावर आलेला आहे, मी आता पुण्यात शिफ्ट झालेलो आहे. मी ह्यावेळेस ह्यामध्ये माझ्या धंद्याच्यामुळं माझ्या व्यवसायाच्यामुळं मी त्याच्यामध्ये आघाडी करणार नाही, पॅनल करणार नाही. मी त्यांना दोनदा तीनदा विचारलं, ते म्हणले दादा खरंच करणार नाही. म्हणलं दुसऱ्यांनी काही प्रेशर आणलं तर प्रेशर आणा, नाहीतर आणखीन काही करा, मी करणार नाही. ते झाल्यावर मी त्याच्यामध्ये माऊलीला सांगितलं कट केला, बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा प्रकाश शेठ दाढीवाल नाही आघाडी करत तर त्याच्यामुळे आपल्याला तर लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. लोकांनी मला तर इथे 91 सालापासून निवडून दिलेलं आहे, ढिगाणी मताने निवडून दिलेलं आहे. तेव्हा तर माझा शिरूर आणि घोडनदीचा काहीच संबंध नव्हता, परंतु काँग्रेसचा उमेदवार, पवार साहेबांनी दिलेला उमेदवार, राजीव गांधींनी दिलेला उमेदवार, प्रचंड लीड मला ह्या शहरांनी दिलं आणि तेव्हापासून मी ह्या राज्यामध्ये काम करायला लागलो. त्याच्यामुळं कधी कुठलेही प्रसंग असतील, आज इथं पोपटराव गावडे बसलेले आहेत त्यांना विचारा, किंवा आता दिलीपराव इथल्या काही भागाचं प्रतिनिधित्व करतात त्याला विचारा, माझ्या माऊलीला विचारा, ह्या सगळ्यांनी ज्या वेळेस सांगितलं त्या वेळेस मग कॅनॉलचं लाईनिंग असेल, कॅनॉलचं क्रॉसिंग असेल, टेलपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण देण्याचं काम पाण्याच्या बद्दलचं असेल, ह्या शहरामध्ये इतर सुविधा देण्याच्या बद्दलचं काही काम असेल, त्या सगळ्या कामामध्ये माझ्यापर्यंत आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला आठवतंय, तुम्हाला कदाचित काहींना माहिती असेल काहींना माहिती नाही, परंतु माझ्या नगर परिषदेची देखणी माझ्या घोड नदी शिरूरच्या वैभवामध्ये भर घालणारी वास्तू जी उभी राहिली, तिथं मला प्रकाश शेठ दाढीवालांनी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं दादा काही कोटी रुपये कमी पडतात, 5 का 7 कोटी आता आकडा मला माहिती नाही, आणि ते दिले तरच आमचं काम होतंय. मी ताबडतोब तशा पद्धतीनं माझ्यापर्यंत प्रयत्न केला आणि मी उपकार केले नाही, मी माझी जबाबदारी पार पाडली आणि त्या पद्धतीनं निधी दिला आणि ती दिमागदार बिल्डिंग तिथं उभी राहिलेली आहे. मित्रांनो, शेवटी इथली बाजारपेठ उत्तम पद्धतीनं चालली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण त्या बाबतीमध्ये येता कामा नये. आणि म्हणून मी माऊलीला सांगितलं की माऊली, तू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वडीलधाऱ्यांना, तरुण सहकाऱ्यांना आणि माझ्या माय माऊलींना किंवा माझ्या लाडक्या बहिणींना विश्वासात घे आणि सगळ्यांनी मिळून एक चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने समाजामध्ये चांगली प्रतिमा असणारे, क्वालिफाईड असणारे, उत्तम पद्धतीनं उद्याचं काम करणारे असे उमेदवार द्या. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे चुकीचे व्यवसाय असता कामा नये. मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. मी आपल्याला तुमच्या परिसरामध्ये येऊन सांगतोय, तुमच्या मोहल्ल्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय, कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो, तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान. संविधान जसं सर्वांच्या करता आहे, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, त्या पद्धतीनं इथं राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कुणी जर दादागिरी केली, कारण काय झालं, ज्यावेळेस इंडस्ट्री वाढती, ज्यावेळेस नागरीकरण वाढतं, ज्यावेळेस बाहेरच्या राज्यातले पण लोक येतात, त्यांना आपल्या भागातली कायदा सुव्यवस्था काय ही माहिती नसतं आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती, त्या परिसराची बदनामी होती, त्या भागातल्या लोकांच्या मध्ये दहशत निर्माण होती. ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही, कारण आम्ही देखील सरकारमध्ये, आम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं, आज तारीख आहे 28,
29-30 मला वाटतं 30चाच महिना आहे, 1 आणि 2 4 दिवसातच मतदान आहे. आणि आता तर नवीन निर्णय काल रात्री आलाय, 30 तारखेला रात्री प्रचार बंद व्हायचा आहे. आता 1 तारखेला रात्री प्रचार बंद होणार आहे आणि लगेच 2 तारखेला सकाळी मतदान करायचं आहे. ठीक आहे, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, त्याबद्दल टीका टिप्पणी किंवा माझं मत व्यक्त करण्याचा मला अधिकार नाही, त्याबद्दल मी काही बोलू पण इच्छित नाही. परंतु मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला उभारी देण्याच्या करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता, जे हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना, रयतेचं राज्य निर्माण करताना 18 पगड जाती 12 बलुतेदाराने घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ते काम त्या काळामध्ये करून दाखवलं. 1630 ते 1680 हा काळ देखील आपण इतिहासामध्ये तो सगळा वाचतो, पाहतो, ऐकतो. आणि त्यामुळं आज आम्ही देखील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पथदर्शी निर्णय घेण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राने कुठलीही कधीही कशाही प्रकारची कसूर केलेली नाही आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बहुजनांना सत्तेची दारं खुली करली आणि त्या माध्यमातून इथल्या माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजाला न्यायवाटा कसा मिळेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांना उद्याचं नेतृत्व कसं करता येईल अशा पद्धतीचा विचार सातत्याने केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दूरदृष्टीचे होते. व्यापक जनहिताचं देणं आहे हे ते नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते कधी विसरायचे नाही. त्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा घड्या त्याची वाटचाल करतोय. त्या वाटेने आपल्याला पुढच्या काळामध्ये सातत्याने जायचं आहे. म्हणून व्यापारी बंधू भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, इथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकधारकांनो, इथल्या नोकरदारांनो, इथले वेगवेगळे माझ्या शेतकरी मित्रांनो, आम्हाला उद्याच्या काळामध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. आम्हाला आपल्या सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या आणि मुख्य प्रवाहामध्ये इथल्या सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधण्याचं काम करायचं आहे. आज ऐश्वर्या पाचरणे ह्या अतिशय उत्तम प्रकारच्या उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि आम्ही पक्षांनी महिला धोरण राबवलं, महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, महिला बचत गट काढले, लाडकी बहीण योजना आणली, अनेक प्रकारच्या लखपती दिदी ही पण योजना आम्ही आमच्या महिलांच्या करता आणली, वेगवेगळ्या समाजाच्या करता बार्टी काढलं, आरटी काढलं, मार्टी काढलं, महाज्योती काढलं, सारथी काढलं, अमृत काढलं. वेगवेगळ्या प्रकारे समाजातल्या मुलांना जर त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, त्याच्यात दोष त्यांचा नाही, त्यावेळेस त्यांनाही स्वतःच्या पायावर मजबूतीने उभं राहता आलं पाहिजे. आणि म्हणून या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपण काढल्या. अल्पसंख्याक समाजाच्या करता नव्हती, त्यांच्या करता पण मार्टी आम्ही संस्था त्या ठिकाणी आणलेली आहे. मला खात्री आहे ऐश्वर्याताईंच्या माध्यमातून सांगतो ना, थांब ना जरा, जरा कळ काढ ना. त्याला घाई झाली, त्याला आतमध्ये घेऊन जा स्वच्छतागृहात. अरे थांब ना, इथं नगरपालिकेची निवडणूक मी येणार आहे, मी सगळ्या गोष्टी मी बोलतो ते करतो. त्यामध्ये त्याचं म्हणणंही बरोबर आहे, त्याबद्दल चूक नाही आहे, त्याबद्दल येतो. परंतु आधी शहर मग कारखाना. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. कृतीतनं ओबीसी समाज किंवा महिलांच्या सक्षमीकरणाकरता, मागासवर्गीय आदिवासींच्या करता आम्ही कटिबद्ध आहे. ह्या शहराला महिलांच्या नेतृत्वाखाली एक स्थिर कारभाराची गरज आहे. हे सगळे स्वच्छ कारभार करतील, माझी प्रशासनावर पकड आहे, मी त्याच्यामध्ये काही अडचण आली तर तुमच्या पाठीशी धावून येईल. आज आपलं शहर वाढतंय. आपलं शिरूरचा विचार केला तर हे शहर पुणे आणि अहिल्यानगर ह्या जिल्ह्याला जोडणारं अशा प्रकारचं सीमेवर असणारं शहर आहे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं. आणि पुढच्या वाढत्या शहरीकरणाचा विचार केला तर आपल्याला या शहराचा विकास करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं विकास होणं गरजेचं आहे. मित्र, इथनं आपल्याला पुणे नाशिक ही रेल्वे पण त्या बाबतीमध्ये तिकडनं न्यायची आहे, त्याच्याबद्दल देखील आपलं सर्वे चाललेला आहे. त्याचबरोबर आपल्याला अहिल्यानगरवरून पुण्याला दुसरा एक चांगला रोड नॅशनल हायवेच्या निमित्तानं नितीन गडकरी साहेबांनी ते काम मनावर घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं
आपल्याला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरचा भूसंपादनाचा प्रश्न आहे, तोही मार्गी लावायचं काम करायचं. लोकांच्या स्वतःच्या जमिनी गेल्या की लोक नाराज होतात, म्हणून राज्य सरकारने अधिकचा मोबदला कसा देता येईल आणि त्या लाभार्थ्याला त्याच्यातनं दुसरी जमीन कशी घेता येईल, त्याच्यामुळं तशा पद्धतीनं पण आम्ही विचार करतोय. ह्या शहराचा कचरा संकलन व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सुविधा नाही आहेत. आपण तिकडनं बाहेरनं आता हायवे काढलाय, सगळा कचरा तिथं पडलेला असतो. मला तर इतकं वाईट वाटतं की बाबा, मी अनेकदा त्या चीफ ऑफिसरांना यांना सांगतो, अरे बाबा तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा ना, मी द्यायला तयार आहे ना. मगाशी आमच्या माऊलीने बोलत असताना काही जमिनीच्या संदर्भामध्ये पण इथं उल्लेख त्या बाबतीमध्ये केला. विशेषतः आपल्याला शिरूर शहरातील बेघर आणि भूमिहीन झोपडपट्टीवासियांच्या करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पण आम्ही त्याला निधी देतोय. ती योजना आपल्याला बेघर लोकांच्या करता राबवायची, आज आम्ही राज्यामध्ये राबवतोय. म्हाडाचे चेअरमन शिवाजीराव आढळराव पाटील इथं बसलेले आहेत, त्यांच्या पण अशा प्रकारच्या EWS इकॉनॉमी विकर सेक्शन यांच्याकरता काही हजार घरं बांधण्याचा कार्यक्रम हा चाललेला आहे. आत्ता मला मंचरमध्ये देखील म्हणले की तिथंही जागा घेऊन ते घरं बांधतायत. उद्या इथं 4 एकर जागा आहे, तिथंही आम्ही घरं बांधू. ज्याला निवारा नाही, ज्याला घर नाही, त्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम करू. हुडको वसाहतीमधील नागरिकांच्या नावावर घरं करण्याचं काम नगरपालिकेच्या पुढाकारांनी आम्ही मार्गी लावण्याचं काम करू. पुढील 25 वर्षाचा भविष्याचा वेध घेऊन माझं शिरूर शहर हे शैक्षणिक आणि कौशल्य शिक्षणाचं कसं केंद्र बनेल, याही बद्दलचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही तशा प्रकारच्या संस्था चालवतो. रयत शिक्षण संस्था, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण संस्था, त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान, कृषी मूल शिक्षण संस्था, हजारो मुलं मुली, लाखो मुलं मुली ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून घडतात. आज दिलीपराव आणि शिवाजीराव आढळराव पाटील बसलेत, त्यांनी पण इंग्रजी माध्यमाच्या संस्था तिथं काढलेल्या आहेत. मी पण मगरपट्ट्यात काढलेली आहे, त्याच्यामध्ये नांदेड सिटीमध्ये काढलेली आहे, त्याच्यामध्ये भोरमध्ये काढलेली, इंदापूरमध्ये काढलेली, आता दौंडमध्ये काढतोय, बारामतीमध्ये काढलेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही पण संस्था काढतो. ही समाजाची गरज आहे. प्रत्येकाच्या घरातला मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे, तिला ज्ञान मिळालं पाहिजे, चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे. ही आमच्या पक्षाची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे. आज सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा, कारण आरोग्याचं महत्त्व कोरोनाच्या काळामध्ये जगाला कळलं, देशाला कळलं, महाराष्ट्राला कळलं, पुणे जिल्ह्याला कळलं, शिरूरला कळलं, आणि त्यामुळं ह्याही कामामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम करतोय. त्याच्यातनं गोरगरिबांना असं वाटतं कामा नये की श्रीमंताचे लोक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे पैसा आहे. गोरगरिबांनी काय करावं? गोरगरिबांच्या करता ट्रॉमा केअर सेंटर, उत्तम प्रकारचं आपलं हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी सरकारच्या खर्चाच्या माध्यमातून केल्या जातात. ते करण्याच्या करता आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकतो. शिरूर नगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक सभागृह आणि स्टेडियमची उभारणी याबद्दल पण माऊली बोलला. मला येताना शिवाजीराव आणि दिलीपराव पण हेलिकॉप्टरमध्ये सांगत होते, त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ह्या सगळ्याला जमिनी पण लागतात. उद्या आरक्षण टाकत असताना तिथं कुठेही गरिबावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीची आमच्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणे भूमिका ही राहणार आहे. आणि कुठेही छोट्या छोट्या लोकांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं तर ते त्या ठिकाणी नाराज होतात. मित्रांनो, माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला स्वर्गीय रसिकशेठ धारीवाल असतील, स्वर्गीय शहीदभाई पठाण असतील, स्वर्गीय बाबूराव पाचरणे असतील, बापूसाहेब थिटे असतील, अनेक मान्यवरांची, अंदू महाराज असतील, त्याच्यामध्ये किसनभाऊ भुजबळ असतील, कितीतरी मान्यवरांची मी नावं घेऊ शकतो. ह्या सगळ्यांचा, त्यामध्ये पोपटराव गावडे देखील त्यांच्याबरोबर काम करणारे एक व्यक्ती, 1962 साली त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं, पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. असे सगळे व्यक्ती अनेक जाती धर्माचे, परंतु शिरूरची परंपरा, त्यावेळेस आरक्षण नव्हतं, परंतु इथं
शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा एवढा पगडा आहे, कधी इथं जातीभेद झाला नाही, मनभेद झाला नाही. सगळ्या माझ्या शिरूरकरांनी आपण सगळे एक आहोत ह्या एकीच्या भावनेने तुम्ही सगळ्यांनी काम केलं आणि त्या पद्धतीनेच मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. सर्वे नंबर 1130 मधील 17 एकर जागेमध्ये विविध आरक्षण प्रस्तावित आहेत. सदर जागा सरकारमध्ये जमा झाल्याने विविध आरक्षण विकसित करणे कामी अडचण निर्माण होते. त्यामध्ये देखील आपल्याला ही जागा नगर परिषदेला पुनर्प्रदान करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, ज्याचा उल्लेख माऊलीने आपल्या भाषणामध्ये केला. आणि नगर परिषदेला निशुल्क दरामध्ये ती उपलब्ध करून देण्याच्या करता आम्ही सहकार्य करू शकतो, आम्ही मार्ग काढू शकतो. शिरूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला 11 एकर जागा प्राप्त झालेली आहे, ती क्रीडा संकुल झाली ना 11 एकर, तिथं आपल्याला क्रीडा संकुल करायचं आहे, ते आपण करू. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करीन. त्याच्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये हुडको कॉलनीचा भोगवटा 2 त्या ठिकाणी भोगवटा 1 करणं, प्रत्येकाचा 7/12 त्यांच्या नावाने करणं किंवा मालमत्ता पत्र देणं, याही बद्दल आता बघा मध्ये तुम्ही पेपरला वाचलं असेल, आम्ही एनएच काढून टाकलं. आता बिगर शेती करण्याचं काम नाही. तुम्हाला जे काही करायचं ते करा, फक्त तिथली जी एजन्सी असेल त्यांच्याकडनं त्या जे इमारत बांधाल त्याचा बांधकामाचा पूर्ण झाल्याचा दाखला त्या ठिकाणी घ्या. जेवढ्या किचकट बाबी आहेत त्या दूर करण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय. वेदांत हॉस्पिटल ते 17 कमानी पर्यंत डबल लेन चौपदरीकरण करायचंय. शिरूर शहराच्या दोन्ही बाजूने रस्त्याने येणाऱ्या रस्त्याचं चौपदरीकरण करायचंय. शिरूर शहरालगत असलेल्या बाकीच्या शहरांच्या पेक्षा शिरूर शहराचं टेम्परेचर जास्त असल्याने इथं शहराच्या जवळ माझ्या माहितीप्रमाणे 80 एकर जागा आहे, ती वन विभागाची आहे. ती जागा डेव्हलपमेंटच्या करता मी दिलीपराव, शिवाजीराव, आमचा माऊली, आम्ही वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्याकडे चर्चा करू. त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल, त्याच्यामध्ये ग्रीनरी किती करता येईल, त्याच्यातनं दुसऱ्या कशा मार्ग निघू शकेल हे आपण करू शकतो. शिरूर शहराची स्थापना 1868 साली त्या ठिकाणी झालेली आहे. अद्यापपर्यंत शिरूर घोडनदी शहराची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणींना माझ्या इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतं. हद्दवाढीवर निर्णय होणं आवश्यक आहे. मित्रांनो, कधी कधी मी देखील पिंपरी चिंचवडचा चेहरा बदलत असताना अनेक कठोर निर्णय मला घ्यावे लागले, पण त्याचा फायदा आता पिंपरी चिंचवडला होतो ना. बारामतीमध्ये देखील अनेक निर्णय मला घ्यावे लागले. काही वेळेस रिंग रोड करताना लोकांची घरं काढावी लागली, पण मी त्यांना वाऱ्यावर नाही सोडलं. त्यांची पर्यायी व्यवस्था केली आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वप्नातलं घर उभं करून दिलं. काही जणांच्या टपऱ्या होत्या, त्या गरीब माणूस आहे, त्यालाही व्यवस्थितपणे त्याचं कसं आपल्याला त्या व्यवस्था करता येईल अशाही प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तिथं तुम्हाला कुणी तक्रार करायला पुढे येणार नाही, कारण शहर वाढतं त्यावेळेस अतिक्रमण काढावी लागतात. परंतु अतिक्रमण काढून त्या गरिबाच्या संसाराची राख रांगोळी करण्याचा अधिकार तुम्हालाही नाही, मलाही नाही. त्याच्या रोटीचा देखील संसाराला जी मदत होती तेही उत्पन्न थांबलं नाही पाहिजे. पण तिथं हॉकर झोन करता येतो, तिथं मार्ग काढता येतो, तिथं छोटे गाळे काढता येतात. ह्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. आणि शिरूरचा ग्रामीण भाग असेल, रामलिंगचा भाग असेल, तडोबाची वाडी असेल, सरदवाडी असेल, ही गावं उद्याच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना विश्वासामध्ये घेऊन बहुमताच्या जोरावर काही ना काही आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ह्या हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढावा लागणार आहे. नगर परिषदेला नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी तुमच्या माझ्या शिरूरची वाढती लोकसंख्या लक्षामध्ये घेऊन 4 MIDC, रांजणगावला MIDC आहे, करड्याला MIDC आहे, सुप्याला इकडं नदीच्या पलीकडे MIDC आहे, कारेगावला MIDC आहे. आणि त्याच्यामुळं साहजिकच ह्या 4 MIDCच्या मधलं महत्त्वाचं शहर म्हणून आपल्या शिरूर आणि घोडनदी म्हणजेच घोडनदी ह्याची ओळख होती. त्याकरता लोक येणार, कारण मुलांना शिक्षण लागतं, सुविधा लागतात, आमच्या लाडक्या बहिणींना संरक्षण लागतं.
आणि त्याच्यामुळे तिथं सुविधा पुरवणं हे नगरपालिकेला शक्य होत नाही, तरी त्यांना आपल्याला जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। त्याच्यामुळे क्षेत्रफळ वाढणार आहे। नगर परिषद क मधून ब मध्ये आपल्याला रूपांतर करता येऊ। नगर परिषद क मधून ब मध्ये आपल्याला रूपांतर, ती नंतर ब झाली, आता अ झाली। जवळपास मला वाटतं 42 का 43 नगरसेवक नगरसेविका आम्ही निवडून देतो आणि आपल्या इथं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास माझ्या इथं 1,02,000 मतदार आहेत। 43 नगरसेवक नगरसेविका आम्ही निवडून देतो आणि आपल्या इथं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास माझ्या इथं 1,02,000 मतदार आहेत आणि तुमच्या इथं मतदारांची संख्या ही साधारण 32 म्हणजे 33,000 आहे। तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं, मी एकटा नाही, त्याच्यामध्ये दिलीपराव आहेत, शिवाजीराव आहेत, माऊली आहेत, बाकीचे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत। ही आमची 25 लोकांची टीम आहे। उद्याच्या 2 तारखेला तुम्ही निवडून देणारी, ह्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल। इंदिरानगर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपल्याला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा DPR तयार केलेला आहे। लवकरच सदर प्रकल्पाची निविदा ही आम्ही प्रसिद्ध करतोय। त्यामध्ये साधारण 250 ते 300 कुटुंबांना स्वतःचं घर त्या बाबतीमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं बाबतीमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं वेगवेगळ्या मान्यवर शिवाजीराव कुराडे आहेत, निलेश लटांबळे आहेत, निलेश गाडेकर आहेत, अभिजित पाचरणे, सागर सातारकर, डॉक्टर मोहसिन पठाण, जितेंद्र काळे, विनोद भालेराव, ह्या सर्व मान्यवरांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला आहे। त्यांना मानाची सन्मानाची वागणूक आमच्याकडनं मिळेल ही पण खात्री मी देतो। मित्रांनो, ज्यावेळेस मी बारामतीमध्ये पॅनल टाकून निवडणुका लढवायचं ठरवलं, त्यावेळेस ग्रामीण भागातले अनेक माझे जीवाभावाचे सहकारी स्टेजवर बसले। त्यांना सर्वांना मला सांगायचं आहे, तुम्ही आमचं इथं मतदानच नाहीये अहो, परंतु तुमच्या ओळखीचे, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रपरिवार, तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम करता, त्याच्यातनं तुम्ही कुणाला सहकार्य केलेलं आहे। त्या पद्धतीनं राहिलेल्या 4 दिवसात माझ्या ग्रामीण भागातल्या देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिरूरमध्ये येऊन ठाण मांडावं आणि प्रचाराचं काम करावं, हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे। आणि मतं मागताना त्यांचा मान सन्मान, तो मतदार राजा आहे, त्याला हात जोडून नमस्कार करा, विनंती करा आणि मत मागा। त्यांनी काही सांगितलं नाही देणार, जा नको देऊ, तुझ्या वाचून काही नडत नाही, असलं उलट बोलू नका। त्याच्यामध्ये चर्चा करताना सकारात्मक भूमिका घ्या। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं तसं बेरजेचं राजकारण करा, हे मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे। मी पण माहिती घेईल, मी आवाहन केल्यानंतर माझे कोण कार्यकर्ते त्याच्यामध्ये मदत करतात। आत्ता माझ्या इथला एक शेतकरी म्हणत होता की दादा घोडगंगेचं काय, इतर राहुल जगताप बसलेत, त्यांना विचारा। आम्ही अनेक कारखान्यांचे NCDCची जी प्रकरणे ती मंजूर केलेली आहे। दिल्लीमध्ये NCDCला ती मान्यता ते देतात, त्यांचे पैसे आमच्याकडे आले की आम्ही त्यांना पास ऑन करतो। त्या पद्धतीनं महाराष्ट्रातले अनेक कारखाने यांची कर्ज प्रकरणं त्या ठिकाणी केलेली आहेत। त्याची फक्त मंजुरीमध्ये बिहारची निवडणूक होती, सगळेजण बिहारच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले होते। त्याच वेळेस आम्ही पाटण्याला आमचे नितीश कुमारांच्या शपथविधीला NDAचा घटक पक्ष म्हणून आम्ही सगळे गेलो होतो, अनेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते। त्यावेळेस देखील मी अमित शाह साहेबांना सांगितलं, साहेब आता निवडणूक झालेली आहे, आपण लवकर मीटिंग घ्या, लोकांचं लक्ष राहिलेलं आहे आणि ते आपल्याला करून द्यावं लागणार आहे, आमची करून देण्याची तयारी आहे। त्याबद्दल ठराव झाला का नाही हे मी तुला मुंबईला ये 2 तारखेला, तुझं मतदान नसेल तर, नाहीतर मतदान करून येईल, मला दाखव मतदान केलं। आणि गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मतदान नसेल तर 2 लावे, मी आहे मंत्रालयात, मी तुला तो प्रस्ताव सगळा दाखवतो। मला काही खोटं लपवायचं नाही, खोटं नाटक करायचं नाही, चुकीचं सांगायचं नाही, पण संचालक बोर्डाने पण प्रयत्न केला पाहिजे, सतत आलं पाहिजे। जसं थेऊर कारखाना अनेक वर्ष बंद होता, त्यांची जमीन आता आम्ही मला वाटतं मार्केट कमिटीला विकली,
तो व्यवहार कॅबिनेटमध्ये जाऊन केला, तसं आपल्याही कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे. बाबांनो, तू शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी ही तुझी माझी जात आहे. त्याच्यावर शेतकऱ्याचं काय अडचण आहे, काय दुःख आहे, काय वेदना आहे हे मलाही कळतं. म्हणूनच शेतकऱ्यांच्या करता आता कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन तंत्रज्ञान आम्ही आणलेलं आहे. VSIच्या माध्यमातून आम्ही ते राबवतोय. राज्य सरकारच्या कृषी विभागाने 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रावर वेगवेगळ्या पिकांच्यावर AIचा वापर केला जातो. 70 टन ऊस काढणारा शेतकरी तो वापर केला तर 100 टन ऊस काढतो. 100 टन ऊस काढणारा शेतकरी 130 टन ऊस काढतो. पाण्याची बचत होते, खताची बचत होते. त्या ठिकाणी ते मशीन सांगतं की तिथं पाण्याची गरज आहे का तेवढंच पाणी द्या. ते सांगतं आज अर्धाच तास पाणी द्या. ठिबकवर आहे, ठिबकवर, नाहीतर म्हणतील अर्धा तास पाणी कधी त्या काटाचं त्या काटाला जायचं. ठिबक ॲट ए टाइम सगळीकडे चालतं. मी माझ्या भागामध्ये तशा प्रकारची शेती केलेली आहे. माझं टनेज वाढलेलं आहे ऊसाचं. त्याच्यामध्ये तुम्ही पण करा. त्याबद्दल VSIने मला वाटतं 18 का 18.5 हजार रुपये मदत त्या ठिकाणी केलेली आहे मोफत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 3 कोटी रुपये, मला वाटतं ते 10,000 रुपये असे काहीतरी मदत करतायत. मला परवाच दिगंबर दुर्गाडे, दिलीपराव वळसे पाटील साहेब हे बाकीचे सांगत होते. मित्रांनो, नवीन आव्हानं येतील तसं तसं आपल्याला बदलावं लागेल. इथं आता HKB हे आमचं दुकान आहे. पूर्वी दुकान कसं होतं ना असं कसं बदलत गेलंय. दुकानांनी काट टाकली, कारण ग्राहक आकर्षित होईल अशा प्रकारची व्यवस्था दुकानदारांना करावी लागते. पूर्वी आमच्या जिल्हा बँका काय अवस्था होती, बाकडं पण बसायला नव्हतं. आता तिथंही काट टाकलेली. पूर्वीच्या शिक्षण संस्था आताच्या शिक्षण संस्था बदल झालेला आहे. आमचं आपल्या शिरूरची शाळा आज देशामध्ये तिचं नाव झालेलं आहे, जिल्हा परिषदेची. हे आपण बघतोय. अनेक महापुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारची तिथला कामं ही आपण करतोय. वडूला घ्या, तुळापूरला घ्या. वडूमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेशा अशा प्रकारचं स्मारक चाललेलं आहे. त्याला कुठेही आम्ही निधी कमी पडून देत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं करायच्यात. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं करण्याच्या करता तुमच्या पवित्र मताची गरज ही मला उद्याच्या 2 तारखेला पाहिजे आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना ही विनंती करण्याच्या करता ह्या परिसरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण सगळे काम करताना इतर पण काही लोकांनी मला निवेदन दिलेले. मी बहुतेक निवेदनाच्या संदर्भामध्ये ओहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या काळामध्ये नगर परिषदेच्या बांधकामाकरता मी 9.5 कोटी रुपये आम्ही म्हणजे सरकारने, मी म्हणजे काय माझ्या बापाच्या घरचं आहे काय, सरकारचं, त्याच्यामध्ये आपण भूमिपूजन केलं, उद्घाटन केलं. भुयारी गटार योजनेच्या करता निधी आपण दिला. DPC मधनं वेगवेगळे रस्ते करण्याच्या करता 10-15 कोटी रुपयाचा निधी दिला. आणि पुढेही आम्ही विकास कामाच्या करता मदत करू. याबद्दल आपण काळजी त्या बाबतीमध्ये करू नका. हेच आव्हान मी आज आपल्या सगळ्यांना ह्या सभेच्या निमित्तानं करू इच्छितो. मित्रांनो, एकंदरीत इथं अंतर्गत रस्त्याची दुर्दशा आहे. भूमिगत गटार योजना रखडलेली आहे. मोकाट जनावर आणि कुत्री ह्याचा वाढता त्रास माझ्या शिरूरकरांना सहन करावा लागतोय. गुंडगिरी आणि अतिक्रमण यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. शहराच्या विकासाचा DPR सत्ता मिळाल्यानंतर आम्ही जसं युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिला 100 दिवसाचा कार्यक्रम आणि नंतर 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. तशा पद्धतीनं आम्ही देखील उद्याच्या काळामध्ये ऐश्वर्या अभिजित पाचरणे ह्या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालचं हे सगळे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून दिले तर आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम देऊ. वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधाचा अभाव भरून काढण्याचं काम करू. मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तोडगा त्याच्यामध्ये काढू. अतिक्रमण हटवण्याच्या करता आणि त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन करण्याच्या करता मार्ग काढू. आमच्याकडे पण हे जनावर आणि ती कुत्री भटकी ह्याचा प्रादुर्भाव आम्ही शेवटी कोंडवाडा माहिती आहे का, कोंडवाडा तो केला आणि त्याच्यामध्ये त्या जनावरांना ठेवलं आणि मग जनावराचा मालक आल्यानंतर त्याला दंड लावलं, मग ते सोडलं. आता जनावरं जी बाहेर फिरणारी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या कुत्र्यांना पण ते अशा
जाळी असते ती जाळी उलटी टाकायची, त्यात कुत्री पकडली आणि त्यांच्या सगळ्यांच्या नसबंदी करून टाकल्या. म्हणजे कुत्रा होता त्याची नसबंदी केली, कुत्र्याला सोडून दिली. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम केलं. मित्रांनो, आपले उमेदवार मनसेचे तालुका संघटक अविनाश सुरेश घोगरे हे एक प्रवेश घ्यायचा आहे. त्यांचाही प्रवेश माझी सभा भाषण झाल्यानंतर मी घेईन. आमच्या अविनाश सुरेश घोगरे यांचं मी मनापासून या निमित्तानं स्वागत करतो आणि आपण सगळे मिळून आपल्या घोड नदीचा, आपल्या शिरूरचा, आपल्या शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम करू. तालुक्यातील माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय झालं पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर आम्ही शिरूर नगरपालिकेला पण जलशुद्धीकरण केंद्र आणि जे काही STP प्लांट, बऱ्याचदा आपण वापरलेलं पाणी नदीला, ओढ्या नाल्याने नदीला जातं आणि नदी प्रदूषित होती. तो अधिकार तुम्हाला मला दिलेला नाहीये. त्याकरता STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा देखील टाकता येतो आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला मार्ग काढता येतो. या पद्धतीची मी आपल्याला सगळ्यांना आठवण करून देतो. अतिवृष्टीमध्ये देखील जवळपास 44,000 कोटीची मदत आम्ही राज्यातल्या माझ्या शेतकऱ्याला केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठं काही राहिलं असेल तर लक्षात आणून द्या, तेही दुरुस्त करून आमची सगळ्यांची तयारी आहे. सध्या बिबट्याचा गंभीर प्रश्न आज अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा इथं निर्माण झालेला आहे. त्याच्या प्रभावी उपाययोजनेच्या करता रेस्क्यू टीम आणि पिंजरे तसंच अत्याधुनिक जी उपकरणाचा वापर केला पाहिजे. त्याकरता 11,25,00,000 रुपयाचा निधी हा आम्ही ताबडतोब दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मीटिंग घेतली, माझ्या उपस्थितीत मीटिंग झाली, वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत मीटिंग झाली, माऊली आमचा, त्याचबरोबर आमचे दिलीपराव, ह्या माऊली कटके, दिलीपराव वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव पाटील, या सगळ्यांनी आग्रह केला. तुमचे फोन येत होते, त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो. अशा प्रकारे आपण त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. इथं मानव बिबट्या संघर्ष हा जो काही चिंताजनक विषय झालेला आहे त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचं काम आम्ही वन विभागाला, फॉरेस्ट केंद्राचं वन विभाग, राज्याचं वन विभाग अशा सगळ्यांना घेऊन करतोय. नागरिकांना आव्हान आहे, त्यांनी भयभीत होऊ नये. प्रशासनांना ज्या सूचना प्रशासन म्हणून तुम्हाला दिल्या जातील त्याचं पालन आपण करा आणि सर्वांनी ते करावं असं आव्हान देखील आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं माझ्या शिरूरकरांना या निमित्तानं करतो. आणि खरोखरीच एक चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन, जसं आम्ही पिंपरी चिंचवड करून दाखवलं, त्यांनी आम्हाला साथ दिली त्यामुळे मी करू शकलो. आम्ही बारामती करून दाखवली, त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून करू शकलो. आता आम्ही मनसरमध्ये लक्ष घातलंय. तशा पद्धतीनं घोड नदीमध्ये पहिल्यांदाच घड्याळाच्या चिन्हावर एका ठिकाणी शिट्टी आणि एका ठिकाणी नारळ अशा पद्धतीनं आम्ही उमेदवार उभे केलेले, त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम शिरूर pay regular premiums, enjoy life insurance, earn guaranteed additions as a percentage of premium, create a guaranteed corpus at maturity for your dream goals, attractive incentives to existing policy holders. Buy today. आणि त्याच्यानंतर तुमचा विकास साधला जाणार आहे. तुम्ही इतरांची तुलना केली तर आम्ही लोक जेवढी मदत करू शकतो तेवढे इतर कोणी मदत करू शकणार नाही. हे पण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यापारी वर्गाने आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करावा आणि उद्याच्या काळात 5 वर्षाच्या करता ऐश्वर्याताई अभिजित पाचरनेंच्या नगराध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली आम्ही हे जे काही 24 उमेदवार दिलेले त्यांना प्रचंड मतांनी घड्याळाच्या एका ठिकाणी शिट्टी आणि एका ठिकाणी नारळ ह्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपल्या सगळ्यांची प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. मी आपल्याला लाडक्या बहिणींनो, भावांनो, बांधवांनो सांगू इच्छितो, तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आमची ऐश्वर्या आणि त्यांची संपूर्ण टीम कदापिही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी 3-4 प्रवेश आहेत.
सुरुवातीला अविनाश घोगरे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय।